पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत शंकर वायदंडे हे प्रभाग क्रमांक 17 मधून वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवत आहेत। त्यांच्या प्रचाराने सध्या वेग घेतला असून नागरिकांचा त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे। या निवडणुकीत आम्ही विजयी होणार असा विश्वास शंकर वायदंडे यांनी व्यक्त केला आहे। कोणते विकासाचे मुद्दे घेऊन आपण निवडणूक उतरला आहात? सर्वप्रथम पनवेल महानगर निवडणूक 2025-26 या निवडणुकीमध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला आणि आम्ही वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून इथे आज पंचशील नगरमध्ये आमचे अधिकृत उमेदवार सेक्टर 17 मध्ये शंकर वायदंडे हे इथे आम्ही आज यांना इथे तिकीट दिलेलं आहे आणि आज त्यांचा हा प्रचाराचा नारळ फोडलेला आहे। या प्रभाग 17 मध्ये त्यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे आणि ही उमेदवारी त्यांच्या माध्यमातून आम्ही विजय हा आमचा इथे निश्चित करणार आहोत। नमस्कार, क्रांतिकारी जय भीम। मी प्रभाग 17 मधून शंकर मारुती वायदंडे वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या वतीने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादाने मी या ठिकाणी मला संधी मिळाली आहे आणि या संधीचं मी नक्कीच सोनं करेन आणि पनवेल मधील प्रभाग 17 मधील जे प्रश्न आहेत, गटारे असो, पाणी असो की जे प्रश्न आहेत, त्याचबरोबर आमचा पहिल्यापासूनचा जो प्रश्न आहे प्रभाग 17 मधील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन आणि याच विकासाच्या मुद्द्यावरती मी ही निवडणूक लढवणार आहे। कारण की अद्याप जोपर्यंत गेल्या 40 वर्षामध्ये या पनवेल मधील सर्व झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन प्रलंबित आहे आणि याचा आवाज कोणताही नगरसेवक महानगरपालिकेमध्ये उचलत नसल्यामुळे आम्ही स्थानिक नगरसेवक पदासाठी उभा असून हा आवाज मी जनतेच्या माध्यमातून घेतला असून या जनतेने मला भरपूर उमेदवारीसाठी मला पाठिंबा दिला आहे आणि या जनतेच्या पाठिंब्यावरती ही निवडणूक मी जिंकणारच आहे। जनतेला आपण काय आवाहन कराल? जनतेला एकच विनंती करतो की मी उभा नसून सर्व जनता उभी आहे आणि या जनतेने तुम्ही तुमच्या स्वतःसाठी वंचित बहुजन आघाडीच्या गॅस सिलेंडरच्या बटनावरती समोरील बटन दाबून मला नव्हे तर आपल्या स्वतःला विजयी करा।